तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील घरकुल योजना लाभार्थ्यांची यादी जी आहे ती आलेली आहे। 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांची यादी जी आहे ती लागलेली आहे। फक्त यामध्ये 2025-26 यामध्ये काही लाभार्थ्यांची यादी जी आहे ती अपडेट झालेली आहे, काही लाभार्थ्यांची यादी लगेचच अपडेट होणार आहे 2025 आणि 26 ची। पण तुम्ही दोन्ही वर्षांची जे काही यादी आहे ते या ठिकाणी पाहू शकता। ग्रामीण भागातील यादी लागलेली आहे, त्याचप्रमाणे तुमचं गाव, तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा निवडून तुम्ही ही यादी लगेच पाहू शकता की घरकुल योजनेअंतर्गत तुमचं नाव आलं आहे का। बघा, वेबसाईटमध्ये जास्त आतमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त एका क्लिकवर तुम्हाला फक्त एक क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट तुमचं जे काही गाव, तालुका, जिल्ह्याची यादी आहे ते लगेच ओपन होईल। कशा प्रकारे पाहायचं 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, यादी कशी पाहायची, वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊन त्यावर क्लिक करू शकता। तर बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जे आहे ते इंटरफेस ओपन होईल। बघा, सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी तुमचं राज्य, स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आपलं महाराष्ट्र आपण सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला जिल्ह्याची यादी, जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी वर्धा जिल्हा सिलेक्ट करत आहे। वर्धा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा, मी तालुका सिलेक्ट केलेला आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव, जे काही ग्रामपंचायत अंतर्गत तुमचं गाव आहे, तुमच्या गावाचे नाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। गाव सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही 2024-25 आणि 25-26 दोन्ही यादी पाहू शकता। तर आपण या ठिकाणी सर्वात शेवट बघा 25-26 या ठिकाणी सिलेक्ट करत आहे। तुम्हाला 24-25 ची यादी पाहायची असेल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, खाली ऑप्शन दिलेला आहे, सर्वात वरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, प्रधानमंत्री आवास योजना। त्यानंतर या ठिकाणी बघा, एक कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड तुम्हाला जे काही बेरीज किंवा वजाबाकी करून या ठिकाणी सबमिट करायचं। तर बघा, कॅप्चा कोड सबमिट केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि बघा, तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी बघा, पूर्ण यादीचं नाव, पूर्ण यादी जे काही 25-26 ची यादी जी आहे ती पूर्ण या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याचे नाव या ठिकाणी पाहू शकता। त्याचप्रमाणे बघा, तुम्ही तुमच्या गावातील जे काही PDF आहे, PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। PDF डाउनलोड करून तुम्ही ज्यांची यादी आलेली आहे त्यांना शेअर करू शकता। तर बघा, अशा प्रकारे जे काही घरकुल आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची 2024, 2025 आणि 2025-26 अशी दोन्ही यादी आलेल्या आहेत। जर तुम्ही या घरकुल योजनेसाठी अर्ज भरला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या गावातील लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का तुम्ही पाहू शकता। त्याचप्रमाणे ज्यांनी हा अर्ज भरला आहे त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांचं नाव आलं आहे का त्यांना लगेच माहीत होईल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।